सर्वप्रथम सर्व माता भगिनी, सर्व महिलांना पूर्व माध्यमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक समस्त महिलांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवरती यावं। स्वागतम सुस्वागतम। आज 8 मार्च, आज कोणता दिवस आहे? मुलांना एक महत्वाचा प्रश्न आहे बघा, कोणता दिवस आहे माहिती आहे तुम्हाला? कोणता दिवस आहे? महिला दिन। मग आज महिला दिनी आपल्या घरातल्या ज्या महिला असतील, समाजातल्या ज्या महिला असतील, जगातल्या ज्या महिला असतील, देशातल्या सर्वच महिला, आपली आई असेल, आपली बहीण असेल, या सर्वांना आपण काय द्याव्यात? महिला दिनाच्या शुभेच्छा द्याव्यात। आणि त्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्या शाळेतल्या सर्व माता भगिनींना, सर्व महिलांना आपण इथे मंचावरती आमंत्रित करतो आहोत। मी माननीय प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक सर्वांना मंचावरती आमंत्रित करतोय। आणि अगदी वेळ न दवडता मी माननीय प्राचार्यांना विनंती करतो की त्यांनी माध्यमिक विभागाच्या महिलांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। एक साथ स्काउट क्लैप गो। मी आदरणीय प्राचार्य सरांना विनंती करतो की त्यांनी अवघ्या 2 मिनिटात सर्व माता भगिनींना महिला दिनाच्या शुभेच्छा द्याव्यात। मार्च हा जागतिक महिला दिन सर्व महिलांचा, त्यांच्या हक्कांचा, त्यांच्या योगदानाचा आणि त्यांच्या सन्मानाचा एक आदर करण्याचा हा दिवस। आजच्या या विशेष प्रसंगी आपल्या सर्व आदर्श परिवाराच्या वतीने आपण या सर्व महिला शिक्षकांचं त्यांचा सन्मान केला, पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। एक आई म्हणून, एक भगिनी म्हणून, एक कन्या म्हणून, एक पत्नी म्हणून त्यांचं सर्व जे कार्य आहे, त्यांचं त्याग आणि प्रेमाच्या मूर्तिरूप ते आपल्या समोर असतात। आणि एक सृजनशीलतेचं, एक त्यागाचं, असं एक कार्याचं एक निसर्गानं दिलेली त्यांना देणगी आहे। आणि त्यामुळे सर्वांचं जीवन सुख आनंदाचं आपलं होतंय। त्यांना पुढील कार्यासाठी एक आदर त्यांचा करतो आणि त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। त्यांचं सर्व क्षेत्रामधलं जे कार्य आहे, आपण ज्या जिल्ह्यामध्ये पाहतो, त्या राष्ट्रमाता जिजाऊ असो, त्या राणी लक्ष्मीबाईचं चरित्र आपण पाहतो, एक या अवकाश यानामधल्या कल्पना चावला असो, सुनीता विल्यम्स असो, किंवा कोणतंही क्षेत्र असं नाही की ज्या ठिकाणी माणसांच्या बरोबरीनं किंबहुना त्यापेक्षाही काकणपड शिल्लक असं कार्य त्यांच्या हातून घडतंय। अशा या सन्मानास पात्र असणाऱ्या सर्व माझ्या आपल्या भगिनीस, आपल्या सर्व विद्यार्थिनीस आजच्या या दिवशी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। सर्वांना त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद।